लोकसभेत 2 उमेदवाराचा पराभव झालाय, पण आम्ही यातून बाहेर पडून पदवीधर निवडणूक लढणार असल्याचं कोकण पदवीधरचे काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांनी म्हटलंय। तर नोंदणी जास्त असल्याने आम्हाला निवडणुकीत अडचण जाणार नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय। त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। काँग्रेस पक्षाने विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली आहे। कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी रमेश कीर यांना दिली आहे। स्वतः रमेश कीर आपल्यासोबत आहे। सर, उमेदवारी जाहीर केली आहे, अडचण मोठी आहे कारण ज्या ठिकाणी तुम्ही कोकणमधून लढणार आहात त्या ठिकाणचे दोनही उमेदवार तुमच्या महाविकास आघाडीचा पराभव झाला, त्याच्यामुळे संघर्ष मोठा असेल? नाही, संघर्ष मोठा असणार नाही याचं कारण असं आहे की संघटना तर मजबूत आहे, त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने उलट लढत होईल असं मला वाटतं। जे आम्ही नियोजन केलेलं आहे, ज्या पद्धतीने आम्ही तिथे काम केलेलं आहे ते बघता चांगल्या पद्धतीने ही निवडणूक लढवली जाईल याची मला खात्री आहे। पदवीधर मतदारसंघासाठी जी नोंदणी झालेली आहे त्या नोंदणीतूनच मतदान होणार आहे, हा त्यातला एक भाग आहे। आणि दुसरा भाग असा आहे की शेवटी निवडणुका म्हटलं की चढ उतार हे आलेच, ओघाने आले, आणि ही सगळी मातब्बर माणसं आहेत सगळी। निवडणुकीत एखाद्या निवडणुकीमुळे असं काही होईल असं मला वाटत नाही। खरं तर आमची अपेक्षा वेगळी होती, घडलं वेगळं हे खरं आहे, तरी पण चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवली जाईल, आम्हाला चांगलं यश मिळेल याची मला खात्री आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद नाईकसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।